नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत पुंदे डॉक्टर पंजाबराव देशमुख वन स्टेप अहेड अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी डिस्कस पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मीन्स हाई स्कूल स्कॉलरशिप एग्जामिनेशंस क्लास 8 सब्जेक्ट मैथ्स यूनिट नंबर फर्स्ट नंबर वर्क चैप्टर नंबर 3 इवन नंबर ऑड नंबर्स प्राइम नंबर्स ट्विन प्राइम नंबर्स को प्राइम नंबर्स कंपोजिट नंबर्स। Today we discuss exercise 3.3. विद्यार्थी मित्रांनो, क्लास सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। क्वेश्चन नंबर 1, which of the following is not a pair of co-prime numbers? Option 1 32 24, option 2 25 32, option 3 15 22, option 4 18 35. Explanations. विद्यार्थी मित्रांनो, here we have to find out first which are the pairs of co-prime numbers and which are not of co-prime numbers. What is the co-prime numbers? Co-prime number कशाला म्हणता येईल? पहिल्यांदा डेफिनेशन बघू co-prime number ची। co-prime numbers, co-prime numbers डेफिनेशन मध्ये करता येईल a pair of numbers, a pair of numbers which have one is only one common factor, which have one is only one common factors. म्हणजे दोन नंबर घेतले तर दोन नंबरचे आपण जर फॅक्टर पाडले तर फॅक्टर मध्ये आपल्याला वन हा ओनली वन कॉमन फॅक्टर मिळेल। वन इज ओनली वन कॉमन फॅक्टर अँड द पेअर ऑफ नंबर इज कॉल्ड को-प्राइम नंबर। त्या पेअरलाच म्हटलेलं आपण दॅट इज that pair is called co-prime number. That pair, त्या पेअरला आपण co-prime number असे म्हटलेलं आहे, co-prime number. बघा त्या ठिकाणी आपण वन बाय वन ऑप्शन नंबर 1 बघा काय दिलेलं आपल्याला पेअर आहे 32 आणि 24 ची। बघा याचे जर आपण फॅक्टर पाडले मित्रांनो, बघा 32 चे जर फॅक्टर पाडले तर 1 हा प्रत्येकाचा फॅक्टर असेल 1 into म्हणजे 8 into 4 हे फॅक्टर आपल्याला मिळतात। आणि 24 चे जर फॅक्टर पाडले तर 1 into 8 into 3 बघा हे पण फॅक्टर आपल्याला 32 चे फॅक्टर मिळतील। नंतर 25 चे जर फॅक्टर पाडले आपण 25 चे फॅक्टर मिळतील 1 हा कॉमन फॅक्टर आहे 5 into 5 मिळेल। त्यानंतर मित्रांनो 1 into 5 into 5 and 32 means 1 into 8 into 4 and third option 15 चे फॅक्टर बघा 1 into 3 into 5 15 चे फॅक्टर्स and 22 चे जर फॅक्टर पाडले आपण तो बघा 22 चे फॅक्टर म्हणजे 1 into 2 into 11 ही झाले 22 चे फॅक्टर्स। अँड लास्ट आहे 4th, तर 4th मध्ये बघा मित्रांनो 18 चे जर फॅक्टर पाडले आपण 1 into 6 into 3 and 35 चे जर फॅक्टर पाडले 1 into 5 into 7। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे कॉमन फॅक्टर पहा यामध्ये फर्स्ट पेअर मध्ये हा जो कॉमन फॅक्टर मिळतो हा कॉमन फॅक्टर मिळतो 8 1 and 8 जे कॉमन फॅक्टर आहे। कॉमन फॅक्टर यामध्ये पहिल्यामध्ये 1 आहे आणि 8 आहे आणि यामध्ये जर कॉमन जर घेतला आपण तर कॉमन फक्त 1च आहे। हिअर इज ऑल्सो कॉमन 1 आणि हिअर ऑप्शन नंबर 4 मध्ये कॉमन आहे 1। म्हणजेच काय म्हणता येईल की ऑप्शन नंबर 2 ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 आर द पेअर ऑफ को-प्राइम नंबर। हे काय पेअर आहे को-प्राइम नंबर
आणि ऑप्शन नंबर 1 is not a pair of co-prime numbers. Therefore, option 1 is not a pair of co-prime numbers. Not a pair of co-prime numbers. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा क्वेश्चन विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ को-प्राइम नंबर्स. आपण जेव्हा को-प्राइम नंबर मीन्स अ पेअर ऑफ नंबर्स विच ऑफ वन इज ओनली वन कॉमन फॅक्टर. त्यामध्ये काय पाहिजे फक्त वन हा एक कॉमन फॅक्टर हवा आहे. 32 आणि 24 मध्ये कॉमन फॅक्टर जर आपण फाइंड आउट केले त्यामध्ये 8 हा कॉमन फॅक्टर 1 आहे एज वेल एज 8 इज ऑल्सो कॉमन फॅक्टर आणि रिमेनिंग जे 3 ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये फक्त 1 इज ओनली वन कॉमन फॅक्टर. therefore ऑप्शन नंबर 1 32 and 24 is not a pair of co-prime number. Question number 2. The sum of 3 consecutive odd number is y. Which of the following is even number next to the greatest of these odd numbers? Explanation मध्ये बघा मित्रांनो y upon 3 plus 1 first option. Second option है y upon 3 minus 1. Third option है y upon 3 plus 2. And fourth option है y upon 3 plus 3. Explanation मध्ये बघा we have given here the sum of 3 consecutive odd number is y. The दिलेली आहे the sum of 3 consecutive odd number. 3 consecutive odd number. Odd number is y. Therefore, the average of this number. Therefore, the average of 3 numbers, consecutive numbers, will be y upon 3. y upon 3. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मिडल नंबर सुद्धा कॉन्झिक्युटिव्ह मध्ये मिडल नंबर सुद्धा काय असेल मिडल नंबर इज y upon 3. मतलब y upon 3 हा मिडल नंबर असेल. therefore we can say the 3 consecutive numbers. 3 consecutive numbers. 3 consecutive number असतील बघा मिडल नंबर आहे y upon 3. देन बिफोर नंबर असेल कॉन्झिक्युटिव्ह नंबर मध्ये आणि कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर मध्ये काय म्हटलंय 2 चा डिफरन्स असतो म्हणजे y upon 3 minus 2 आणि y upon 3 च्या नंतरचा नंबर म्हणजे ग्रेटर नंबर असेल y upon 3 plus 2. बघा मित्रांनो यांची जर आपण ऍडिशन्स केली तर सर्वांची ऍडिशन मिळेल आपल्याला y y गेट कॅन्सल आणि याची ऍडिशन मिळेल ओनली y. म्हणजे 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे y upon 3 minus 2 त्यानंतर मिडल नंबर आहे y upon 3 आणि ग्रेटर नंबर मिळेल y upon 3 plus 2. दिस इज 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. Then question विचारलेला पुढे which of the following is even next to the greatest of these odd numbers. बघा म्हणजे त्याला प्रिसिडिंग ऑर्डर मध्ये लिहिलं आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये तर बघा y upon 3 minus 2 हा लेस आहे कशापेक्षा y upon 3. y upon 3 लेस देन आहे y upon 3 plus 2 म्हणजे सर्वात ग्रेटेस्ट नंबर आहे. therefore the greatest odd number दिलेला आहे y upon 3 plus 2. This is the greatest. We have to find out even number next to the greatest odd number. Therefore, the even number next to the greatest number. Even number
next to the greatest of this odd number, greatest odd number. बघा मित्रांनो, ऑड नंबर नंतर इवन नंबर येत असतो, म्हणजे देअरफॉर या ठिकाणी इज इक्वल टू म्हणजे y अपॉन 3 प्लस 2 यामध्ये 1 ऍड करायचा म्हणजे झाला इवन नंबर आणि इज इक्वल टू म्हणजे y अपॉन 3 प्लस 3 and this is the option number 4. Option 4 y upon 3 plus 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन मध्ये बघा सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर y दिलेला होता आपल्याला, म्हणजे ऍव्हरेज जर काढली यांची ऍव्हरेज ऑफ दीज 3 नंबर y upon 3 मिळेल, y upon 3 आणि या ठिकाणी मिडल नंबर सुद्धा काय असेल y upon 3. जर आपण हे 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर जर राईट डाऊन केले तर y upon 3 मिडल नंबर याच्या बिफोर नंबर मिळेल, यामधून ऑड नंबर मधला डिफरन्स हा नेहमी 2 चा असतो, म्हणजे y upon 3 minus 2 आणि y upon 3 plus 2 म्हणजे हा बिफोर आणि आफ्टर नंबर मिळेल. यापैकी ग्रेटेस्ट नंबर आहे y upon 3 plus 2 आणि we have to find out which of the following is the even number next to the greatest of these odd numbers. जे ग्रेटेस्ट नंबर आपण फाइंड आउट केल्यानंतर इवन नंबर म्हणजे काय करायचं, ऑड नंबर मध्ये 1 ऍड करायचा, म्हणजे काय मिळाला y अपॉन 3 प्लस 2 हा झाला ग्रेटेस्ट ऑड नंबर, यामध्ये 1 ऍड केलं तर y अपॉन 3 प्लस 3 दिस इज द इवन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट ऑड नंबर, म्हणजे दिस इज द ऑप्शन नंबर 4 y अपॉन 3 प्लस 3, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. Question number 3. What is the difference between the sum and the product of smallest 1-digit odd numbers and smallest 2-digit even number? Option 1 19, option 2 17, option 3 15, option 4 13. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे the difference between sum and product of smallest 1-digit odd number and the smallest 2-digit even number. First we find out the smallest 1-digit odd prime numbers. इकडे पहिल्यांदा घेऊ the smallest 1-digit odd prime number, odd prime number, prime number. आणि मित्रांनो प्राइम नंबर ऑड प्राइम नंबर आहे 3. Then we find out the smallest 2-digit even number. The smallest 2-digit even number, 2-digit even number, and the smallest 2-digit even number is 10. Therefore, the product of, first we find out the sum of them. The sum given, the sum of here above 2 numbers, sum of above 2 numbers, above 2 numbers. The smallest 1-digit odd prime number 3 and sum of the smallest 2-digit even number 10. Which is the sum middle 30. Then find out the sum of, then we find out the product of smallest 1-digit odd number and smallest 2-digit even number, the product of them. The product of them. दोघांचा प्रोडक्ट घेऊ मित्रांनो, या ठिकाणी 3 into 10, then we get 30. Then we get 30. Therefore, the difference between the
डिफरन्स बिटवीन, आता डिफरन्स घेऊ आपण, डिफरन्स बिटवीन द सम and product of the smallest one digit odd number and smallest two digit even number. Smallest one digit odd number and the smallest two digit even number. Is equal to, because smallest two digit odd number is sum and smallest one digit prime number and smallest two digit even number ची जी सम आहे ती मिळाली आपल्याला 13 आणि प्रोडक्ट आहे 30. म्हणजे आपण काय करणार आहे, 30 मधून 13 सबट्रॅक्ट करणार आहे, म्हणजे 30 minus 13 then we get 70. यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला काय मिळेल, 17 मिळेल. आणि here is the option number 2. Option 2 आन्सर आहे 70. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं व्हॉट इज द सम डिफरन्स बिटवीन द सम अँड प्रोडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट वन डिजिट ऑड नंबर अँड स्मॉलेस्ट टू डिजिट इवन नंबर. पहिल्यांदा वन डिजिट ऑड नंबर आपण वन डिजिट ऑड प्राइम नंबर फाइंड आउट करायचा होता, ऑड प्राइम नंबर. तर स्मॉलेस्ट वन डिजिट ऑड प्राइम नंबर आहे 3, तर या ठिकाणी फाइंड आउट केला आपण 3. नंतर स्मॉलेस्ट टू डिजिट इवन नंबर आहे 10. यांची जर सम केली, द सम ऑफ अबाउट टू नंबर्स, दोन नंबरची आपण समची ऍड केली तर 3 + 10 = 13. द प्रोडक्ट ऑफ देम, नंतर जर आपण गुणाकार सुद्धा केला तर 3 × 10 we get 30. Therefore difference between them, यांचा जर डिफरन्स काढला असता आपण, डिफरन्स बिटवीन सम अँड द प्रोडक्ट ऑफ स्मॉलेस्ट टू डिजिट smallest one digit odd number and the smallest two digit even number, यांचा जर आपल्याला 30 minus 13 is we get 17. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि आन्सर आहे 17 is correct. Question number 4. What is the sum of twin prime numbers from 20 to 50? Option 1 134, option 2 144, option 3 240, option 4 148. Here we have to find out the sum of twin prime numbers from 20 to 50. Let us write first the twin prime numbers from 20 to 50. The twin prime number from 20 to 50. Here we get twin prime number 29 and 31. What is twin prime number? There is a difference between two prime number is 2. म्हणजे दोन प्राइम नंबर मधला जो डिफरन्स आहे 2 असायला हवा, किंवा देयर इज वन अँड ओनली वन नंबर इन बिटवीन टू प्राइम नंबर्स. म्हणजे 29, 30 आणि 31 म्हणजे यामध्ये वन नंबर आहे 30 इन बिटवीन देम. These number are called twin prime numbers. आणि सेकंड पेअर मिळतो ती आहे 41 and 43. This is the pairs of twin prime number. Therefore, the sum, यांची additions करायची, the sum of twin prime numbers, the sum of twin prime numbers from 20 to 50. twin prime number ची सम करायची 20 to 50, म्हणजे 29 plus 31 plus 41 plus 43 यांची जर सम केली मित्रांनो तर बघा
युनिट प्लेसचे सम करा. 9 + 1 10, 10 + 1 11, 11 + 3 14 4 आणि 1 कॅरी. 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 4 14, 144. This ऑप्शन नंबर येईल 2, ऑप्शन 2 आणि आन्सर आहे 144. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा रिपीट करू. क्वेश्चन मध्ये विचारलंय द सम ऑफ ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 50 to 20. बघा, ट्विन प्राइम नंबर फाइंड आउट करू. पहिल्यांदा द ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 20 to 50 आहे. फर्स्ट पेअर मिळते 29 31, सेकंड पेअर आहे 41 43. यांची ऍडिशन केल्यानंतर ऍडिशन मिळते 144 आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 144 इज करेक्ट. Question number 5. Which of the following is not a pair of twin prime numbers? Option 1 3 and 5. Option 2 11 and 13. Option 3 17 and 19. Option 4 99 and 101. विद्यार्थी मित्रांनो, what is twin prime? Twin prime number means twin prime numbers. इसका definition घेतली, a pair of numbers. A pair of numbers which has a difference 2 in two prime numbers. बघा विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेशन प्रमाणे म्हणजे द नंबर मस्ट बी प्राइम नंबर्स. या ठिकाणी ट्विन प्राइम नंबर असण्यासाठी द नंबर मस्ट बी प्राइम नंबर, एक प्राइम नंबर असायला पाहिजे. आणि सेकंड कंडिशन आहे डिफरन्स बिटवीन देम. द डिफरन्स, त्यामधला जो फरक आहे, डिफरन्स between them is 2. त्यांचा जो डिफरन्स आहे तो 2 चा असायला हवा. बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिली पेअर बघा, पहिला ऑप्शन बघा 3 आणि 5. 3 आणि 5 मध्ये बोथ आर द प्राइम नंबर्स आणि यांचा जर डिफरन्स घेतला आपण, जे 5 मधून जर 3 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला डिफरन्स मिळेल 2. आणि सेकंड बघा 11 and 13. बघा बोथ आर प्राइम नंबर. 13 मधून 11 सबट्रॅक्ट केले तर डिफरन्स मिळेल 2. देन थर्ड ऑप्शन बघा 17 and 19. बोथ आर प्राइम नंबर. 19 मधून जर आपण 17 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला डिफरन्स मिळेल 2. आणि या ठिकाणी फोर्थ मध्ये बघा 99 and 101. बघा विद्यार्थी मित्रांनो, 99 इज नॉट अ प्राइम नंबर. 99 हा प्राइम नंबर नाही आहे आणि देअरफॉर जे या ठिकाणी यांचा डिफरन्स जरी 2 चा असेल तरी 99 प्राइम नंबर नाही आहे. 99 इज नॉट अ प्राइम नंबर. 99 इज नॉट प्राइम नंबर. प्राइम नंबर नाही. देअरफॉर ऑप्शन नंबर 4, ऑप्शन 4 99 and 101 is not a pair of twin prime number. Is not pair of a pair of twin prime numbers. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एक्सप्लेन करू एक्झाम्पल. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ ट्विन प्राइम नंबर. ट्विन प्राइम नंबर कोणते नाही ते फाइंड आउट करायचे. तर ट्विन प्राइम नंबरची डेफिनेशन दिलेली आपल्याला. ट्विन प्राइम नंबर मीन्स अ पेअर ऑफ नंबर विच हॅज अ डिफरन्स 2. त्यांचा डिफरन्स कितीचा असायला पाहिजे? 2 in two प्राइम नंबर्स. मीन्स द नंबर मस्ट बी प्राइम. नंबर्स काय असायला पाहिजे? मस्ट बी. नंबर्स मस्ट बी प्राइम नंबर्स. ते काय असायला पाहिजे? प्राइम नंबर असायला पाहिजे.
सेकंड है डिफरन्स बिटवीन देम, क्या मतलब तो डिफरन्स आहे तो 2 चा सरावा. ठीक ना. ऑप्शन नंबर 1 बघा 3 आणि 5 बोथ आर द प्राइम नंबर अँड डिफरन्स 2 चा आहे. ऑप्शन 2 मध्ये 11 13 बोथ आर प्राइम नंबर अँड डिफरन्स 2 आहे. ऑप्शन 3 17 19 डिफरन्स 2 अँड बोथ आर प्राइम नंबर आहे. And in option 4 99 and 101 difference 2 आहे but 99 is not a prime number. Means option 1, option 2 and option 3 all are twin prime number, pair of twin prime number, but option number 4 99 and 101 is not a twin prime number. Which is option number 4 99 and 100 is not a pair of twin prime numbers. This is correct answer. Question number 6. How many composite numbers are there from 1 to 100? Option 1 72, option 2 73, option 4 74, option number 4 75. विद्यार्थी मित्रांनो, we have to find out how many composite numbers from 1 to 100. Here there are 100 numbers. 100 numbers from 1 to 100. 1 to 100 मध्ये 100 numbers आहे. Out of these, यापैकी बघा, out of these there are 25 prime numbers. 25 prime numbers. 25 prime numbers आहे. And one is not a prime number, is not prime numbers nor composite numbers. Nor composite number. Composite numbers. Therefore, this and remaining are all composite numbers. म्हणजे आपण काय करणार आहे 100 मधून 25 प्लस 1 म्हणजे 26 नंबर जर सबट्रॅक्ट केले तर आपल्याला मिळेल 74 आन्सर. बघा विद्यार्थी मित्रांनो 1 to 100 पर्यंत किती नंबर आहेत? देयर आर 100 नंबर्स. टोटल आहे 100 नंबर्स. आउट ऑफ दीज यापैकी 25 कोणते प्राइम नंबर आहेत and one is not, one जो आहे one is not a prime number and nor a composite number. one हा प्राइम नंबर ही नाही आणि कंपोजिट नंबर नाही. म्हणजे या ठिकाणी 100 मधून 25 प्लस 1 26 नंबर जर सबट्रॅक्ट केले तर आपल्याला मिळेल 74. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3, ऑप्शन 3 आणि आन्सर आहे 74 इज करेक्ट. Question number 7. What is the total of the fifth odd number and sixth even number and eighth odd number after 200? ऑप्शन दिले. ऑप्शन नंबर 1 632, ऑप्शन 2 631, ऑप्शन 3 633 and ऑप्शन 4 636. विद्यार्थी मित्रांनो, here we have to find out the sum of the sixth odd numbers, fifth odd number, sixth even number and eighth odd number after 200. बघा sum of म्हणजे यांची ऍडिशन करायची आहे. sum of the fifth odd number, sixth even number and eighth odd number after 200. What is 200? 200 is an even number. 200 है even number है. Therefore, first odd number after 200 क्या रहेगी? First odd number. First odd number after 200. After 200. तो राहील विद्यार्थी मित्रांनो 200 plus 1 म्हणजे 201. Then we have to find out the therefore we have to find out
fourth odd number after 201 आणि तो राहील मित्रांनो 201 प्लस 4 इंटू बघा 2 ऑड नंबर मध्ये डिफरन्स हा 2 चा असतो म्हणजे 4 इंटू 2 मीन्स मिळेल आपल्याला 201 प्लस 8 इज इक्वल टू 209 हा झाला therefore म्हणजे this is therefore the fifth odd number, this is the fifth odd number after 200 and this one is 209. Then we have to find out the sixth even number after 200. Sixth even number after 200. बघा विद्यार्थी मित्रांनो 200 नंतर 6 इवन नंबर पाहिजे 200 इवन नंबर आहे म्हणजे 200 प्लस 6 इंटू 2 the difference between two even number is also 2 याची additions करा मित्रांनो 200 plus 12 means 212 this is the sixth even number. Then we find out eight odd number after 200. 8 odd number after 200. Therefore, we find out the seventh first odd number आहे 201. The first odd number after 200 is at 201. Therefore, the seventh odd number आपल्याला seventh odd number काढायचा आहे. Seventh odd number after 201 is equal to 201 plus 7 into 2. यांची जर आपण addition केली 201 plus 7 into 2 means 14 means then we get 250. This is 8 odd number after 200. Therefore, 8 odd number after 200 is equal to 250. बघा यांची सम घेऊ मित्रांनो तर टोटल ऑफ द फिफ्थ म्हणजे then the total म्हणजे सम करू आपण टोटल ऑफ fifth odd number sixth even number and eight odd number after 200 we get बघा fifth odd number at 209 plus sixth even number at 212 plus 8 odd number at 250. Addition करा मित्रांनो बघा 9 plus 2 11 plus 15 11 plus 5 16 1 carry 0 plus 1 1 1 plus 1 2 2 plus 1 3 and 2 plus 2 plus 2 is 6 2 plus 2 plus 2 means 6 answer येईल आपल्याला 636 and this is the option number 4. This is option number 4. This याठिकाणी आपल्याला म्हणता येईल option number 4 636 is correct. बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा री-एक्सप्लेन करू बघा we have to find out the total of the fifth odd number after 200 मिळाला आपल्याला first odd number after 200 is 201. Then we have to find out the fourth odd number after 200 मिळेल 200 plus 4 into 2 means यांची जर addition केली तर 209. Then find out the sixth even number after 200
is 200 plus 200 is even number. And 200 plus 6 into 2 and 6 into 2 12 is 212. Then find out 8 odd number after 200. This first odd number is 201. Then find out the 7th odd number after 201. Therefore 201 plus 7 into 2. 2 is the difference between two even numbers or two odd numbers. Here 201 plus 7 into 2 is 201 plus 14 and then we get 215. तर 8 odd number after 200 मिळाला आपल्याला 215 आणि याची ऍडिशन केली टोटल ऑफ दिस 5th odd number 6 even number and 8 odd number जिचा ऍडिशन केली तर 636 and option number 4 636 is the correct answer. Question number 8. What is the difference between sum of twin prime numbers between 10 to 20 and the sum of twin prime numbers between 60 to 80? Option 1 143, option 2 84, option 3 60, option 4 40. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट ट्विन प्राइम नंबर बिटवीन 10 to 20. Let us find out the twin prime number. The twin prime numbers between 10 to 20. 10 to 20. या ठिकाणी मिळेल मित्रांनो आपल्याला फर्स्ट पेयर मिळेल 11 13 फर्स्ट पेयर आहे आणि सेकंड पेयर मिळेल 17 and 19. 17 19. This is the twin prime numbers. Twin prime number means the difference between two prime number is 2 or there is one and only one number in between two prime numbers. बघा 11 and 13 मध्ये 2 ला नंबर आहे किंवा डिफरन्स जर काढला तर 2 राहील. 17 19 चा डिफरन्स काढला तर 2 मिळेल म्हणजे these are the twin prime numbers. Then find out the sum of twin prime numbers. The sum of twin prime number between 10 to 20. याची ऍडिशन करू मित्रांनो 11 प्लस 13 प्लस 17 प्लस 19 यांची जर ऍडिशन आपण केली तर युनिट प्लेस बघा 1 plus 3 4 4 plus 7 11 plus 9 म्हणजे 20 या ठिकाणी युनिट प्लेसला 2 मिळेल सॉरी 0 मिळेल 2 कॅरी मिळेल 2 plus 1 3 3 plus 1 4 4 plus 1 5 5 plus 1 6 म्हणजे 10 प्लेसला 6 म्हणजे आपल्या ठिकाणी 60 मिळेल. then we find out twin prime number between 60 to 80. पहिल्यांदा आपण ट्विन प्राइम नंबर फाइंड आउट करू. द ट्विन प्राइम नंबर बिटवीन 60 to 80. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एकच पेयर मिळेल 71 and 73. ही जी पेयर मिळेल 71 73 ही ओनली वन पेयर आहे ट्विन प्राइम नंबर बिटवीन 60 to 80. यामधला बघा डिफरन्स 2 चा आहे बोथ आर प्राइम नंबर्स आहे. देन यांची जर ऍडिशन केली द सम ऑफ ऍडिशन घेऊ आपण सम ऑफ ट्विन प्राइम नंबर फ्रॉम 60 to 80 याची जर सम केली मित्रांनो ते मिळेल 71 प्लस 73. ऍडिशन करू या ठिकाणी मिळेल 4 आणि युनिट प्लेसला आणि 7 प्लस 7 14 म्हणजे या ठिकाणी 144. Therefore, then we find out the difference between them. The difference between the difference between the sum of
the sum of twin prime numbers between 10 to 20 and the sum of twin prime numbers between 60 to 80. बघा विद्यार्थी मित्रांनो, यांची आपण सम घेणार आहे आणि समचा आपल्याला काय करायचं, डिफरन्स काढायचा आहे. बिगर नंबर आहे 144 म्हणजे 60 to 80 मधून हा ट्विन प्राइम नंबरची जी सम आहे 60 to 80 म्हणजे 144 बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर आपण सबट्रॅक्ट करणार आहे आणि सम ऑफ ट्विन प्राइम नंबर बिटवीन 10 to 20 आहे 60 जर सबट्रॅक्ट केले बघा युनिट प्लेस मधून म्हणजे 4 मधून जर आपण 0 सबट्रॅक्ट केले तर 4 राहतील. 4 मधून 6 नाही ना, आता 14 मधून 6 काढले तर 8 राहील म्हणजे 84. म्हणजे डिफरन्स बिटवीन द सम ऑफ ट्विन प्राइम नंबर बिटवीन 10 to 20 and the sum of twin prime number between 60 to 80 is 84. This is option number 2. This one is option 2. आणि आन्सर आहे 84 is correct. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय केलं आपण, ट्विन प्राइम नंबर घेतला बिटवीन कोणते 10 to 20. त्यामध्ये 2 पेअर्स मिळाले 11 13 and 17 19 आणि याची जर सम घेतली तर सम मिळाली 16. देन वी फाइंड आउट द ट्विन प्राइम नंबर बिटवीन 60 to 80. ट्विन प्राइम नंबर 60 to 80 आहे 71 and 73. देयर इज ओनली वन पेअर. सम ऑफ देम याची जर सम केली तर 144 मिळाले. Then find out the difference between the sum of the twin prime numbers between 10 to 20 and the sum of twin prime numbers between 60 to 80. म्हणजे बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट केला, then we get 84. Therefore 84 means option number 2 is correct answer.